समर्थांचं तिथे आहे छायाचित्र कल्याण स्वामींचं. अतिशय मनापासून त्या ग्रंथाला नमस्कार करायचा आहे, कारण तो जीवन ग्रंथ आहे. तो कसा जीवन ग्रंथ आहे हळूहळू आता आपल्याला कळतच जाणार. आता पान नंबर 25. पान नंबर 25 मिळालं. 35वी ओवी कोणती आहे, कोणी वाचून दाखवेल? पेज नंबर 25. 35 नंबर. अरे पान नंबर तिकडे नाही, पान नंबर 25. 25 म्हणजे सांगता आता कसं करूया? दशक दुसरा काढा. दशक दुसरा. इथे ना राईट हँड साईडला दशकाचे नंबर लिहिलेले. दशक 2 समास 1 असं काढा. दंतचक्षु आणि ध्यान, पाणी वसन आणि चरण, सर्व काळ जयाचे मैण तो एक मूर्ख. मिळाली का ओवी? दशक 2 राईट हँड साईडला. पेज नंबर वेगळे वेगळे, त्यामुळे आपण पहिलं जे सांगितलं ते आता नाही पुन्हा सांगत. राईट हँड साईडला उजव्या हाताला असं उभ्या अक्षरात दशक 2 समास 1 ओवी क्रमांक 35. मूर्ख लक्षणं बरीच आहेत. आपण एकच बघणार आहोत आज, कारण एक बघण्यातच 35 मिनिटं सुद्धा पुरणार नाही आहे. पण आपण आपल्या समर्थांना काय म्हणायचंय? समास मूर्ख लक्षणांचा, समास मूर्ख लक्षणांचा आणि दशक सुद्धा ओवी 35 ओवी क्रमांक 35. 25 पेज नंबर. पहिले मनाचा श्लोक आहे, त्यानंतर दशक सुरू होता. दशक 2 समास 1 होता. दंतचक्षु आणि बहुतेक सगळ्यांना आता मिळालेलं आहे. ज्यांना मिळाला त्यांनी बाकीचं शिकवा कसं बघायचं. दशक 2 समास 1. दशक म्हणजे काय माहितीये का? एक एक दशक म्हणजे एक एक चॅप्टर आहे. कळलं? दशक म्हणजे. आणि दशक का म्हटलंय तर एका चॅप्टर मध्ये पुन्हा सब चॅप्टर 10 आहेत, 10 आहेत. कळलं? असे 20 चॅप्टर्स आहेत आणि त्या 20 चॅप्टर मध्ये प्रत्येक चॅप्टर मध्ये 10 सब चॅप्टर आहेत. कळलं? म्हणून चॅप्टरचं दशक. मग त्या चॅप्टरचं नाव काय आता? दशक दुसरा मूर्ख लक्षण. त्याच्यातलं सब चॅप्टर पुन्हा मूर्ख लक्षणच. कारण आपण इतके मूर्खासारखे वागतो ना. कोण कोण मूर्ख आहे त्यांनी हात वर करा. मी पण केलाय बरं का, दादांनी पण केलाय. आपण सगळे मूर्ख आहोत. आपल्याला वाटतं आपण शहाणे आहोत, पण आपण काय काय मूर्खपणा करतो ना ते समर्थ इथे आपल्याला शिकवत नाही बरं का. समर्थांना आपल्याशी संवाद साधतात, कारण ते जे सांगणार आहेत ना ते आपल्याला आधीच माहिती आहे खरं. पण आपण त्या गांभीर्याने विचारच नाही करत, त्याचा सिरियसली विचार नाही करत. मग समर्थांना या ओवीमध्ये काय म्हणायचंय ते आपण आता बघणार आहोत. ओवी मी पुन्हा वाचणार आहे. दंतचक्षु आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण, सर्व काळ जयाचे मैण तो एक मूर्ख श्रीराम. तर दंत म्हणजे काय? दात. आपण एकेका अवयवाकडे जाणार आहोत.
समर्थांनी एक एक अवयव सांगितले, मध्ये एक वसन म्हणजे वस्त्र आहे आणि बाकी हे सगळे 5 अवयव सांगितले जी आपली ज्ञानेंद्रिय आहे. आणि ज्ञानेंद्रिय म्हणून ती काम करताना ती कर्मेंद्रिय म्हणून सुद्धा काम करतात. आणि हे फक्त शरीराचे अवयवच नाही आहेत, तर हे आपल्या शरीराचे मुख्य अलंकार आहेत, ऑर्नामेंट्स आहेत. जसे दागिने आपण कौतुकाने मिरवतो ना, तसे हे अवयव आहेत आणि ते कौतुकाने मिरवता आले पाहिजे. कौतुकाने म्हणजे कसे, तर ते समर्थ सांगतात. तर दंत म्हणजे दात. आता आपल्याला पुन्हा म्हटलं तसं की समर्थ शिकवत नाही आहेत, समर्थ फक्त आपल्याला सांगतायत. कारण दात आपण घासतो की नाही रोज? किती वेळा घासतो दिवसातून? रात्री कोणी कोणी दात घासले त्यांनी हात वर केला. दात नाही घास, बरं घासायचे ना? का माहिती का समर्थ आपल्याला सांगतायत? कारण दात घासावे, सकाळ संध्याकाळ घासावे हे आपल्याला तर माहिती आहे की नाही, पण आपण ना विसरून जातो किंवा माहिती असतं पण आळस करतो, दुर्लक्ष करतो. जाते ना, आता कंटाळाच आलाय रात्री दात घासायचा, आळस करतो, दुर्लक्ष करतो. आणि म्हणून मग समर्थ आठवण करताय की खरं तर या चांगल्या सवयी तुम्हाला माहितीच आहेत, पण तुम्ही त्या विस्मरणात जाताय, म्हणून मी आठवण करून देतो. तर दंत म्हणजे दात आणि दिवसातून 2दा म्हणजे सकाळी आणि रात्री घासायचे. आपल्या प्रत्येकालाच दात घासायची सवय असते, परंतु बऱ्याच जणांना दात स्वच्छ घासायची सवय नसते. सायन्स असं सांगतं की कमीत कमी 2 मिनिटं आणि जास्तीत जास्त 3 मिनिटं दात घासले पाहिजे. सायन्स म्हणजे शास्त्र. विज्ञान असं सांगतं की कमीत कमी 2 मिनिटं आणि जास्तीत जास्त 3 मिनिटं दात घासायला पाहिजे. आपण काय करतो? 30 सेकंद किंवा 1 मिनिटात भराभर दात घासून मोकळे होतो. हो की नाही? होतो की नाही? लहान वयातच जर दात स्वच्छ घासायची सवय लागली ना, तर ती फक्त दातांच्याच नाही तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी सवय ठरते. आणि त्यामुळे ब्रशवर पेस्ट घेतली की ब्रश हा डावीकडे उजवीकडे जमिनीला समांतर खाली वर दाताच्या कानाकोपऱ्यात फिरला पाहिजे आणि खळखळ चूल भरली पाहिजे. आपण कित्येक गोष्टी खातो की नाही दिवसभरात, तर त्या सुद्धा अगदी सवयच ठेवायची की कोणती गोष्ट खाल्ली ना ती खळखळून चूल भरायची. जिथे शक्य नसेल चूल भरायला जाणं अगदी तेव्हा तर आपण एक थोडंसं पाणी पिऊन सुद्धा ते पदार्थ जे दाताच्या कणामध्ये अडकलेले असतात, कणांमध्ये, ते जातात पोटात, पण मग ते तिथेच अडकून नाही राहत. तर अशा पद्धतीने सकाळी जसे आपण दात घासतो त्याच पद्धतीने रात्री पण दात जरूर घासावे. आता निश्चय करायचा आहे बरं का. निश्चय म्हणजे काय? आपले सुहासदादा म्हणतात निश्चय म्हणजे जो पुन्हा पुन्हा करावा लागत नाही तो निश्चय. लक्षात ठेवायचं, निश्चय म्हणजे काय? ठरलं म्हणजे ठरलं. रोज सकाळी आणि रात्री दात घासायचे म्हणजे घासायचेच. आणि हे जर आपण 15 दिवस किंवा महिनाभर एखादी सवय जर आपण स्वतःला लावून घेतली ना, तर ती आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग ठरते, आपली जीवनशैली ठरते, आपली लाईफस्टाईल ठरते. कळलं? म्हणून ठरवायचंच की रात्री दात घासायचेच आहेत, सकाळी आपण घासतोच. आता अस्वच्छ किडलेले दात असले की काय होतं? आपल्याला तोंड उघडायची लाज वाटते ना, समोरचा माझ्या किडक्या दातांकडे बघून हसेल म्हणून मग तोंडच उघडायचं नाही. मग उत्तर माहिती असलं तरी कसं उघडणार? आणि आपलं व्यक्तिमत्व पण कसं दिसतं मग ते? आणि मग तेव्हा उत्तर माहिती असलं तरी तोंड उघडायचं नाही, मग आपली हळूहळू पिछेहाट सुरू होती, आपल्यामध्ये तो न्यूनगंड निर्माण होतो. आणि स्वच्छ दात असले तर तो आपल्या उत्तम पर्सनॅलिटीचा एक भाग होतो, उत्तम व्यक्तिमत्वाचा एक भाग होतो. आता समर्थ इथे सुंदर स्वच्छ दात आहेत ना, ते आपल्याला शारीरिक आरोग्य तर देतातच,
पण आपल्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करतात. आता समर्थांनी इथे दंत म्हणताय, जीभ नाही म्हणतं, पण समर्थांना ते ओळखायचं आहे तुम्ही, कारण त्या ओवीमध्ये फार गूढ अर्थ दडलेला आहे. तर 32 दाताच्या पहाऱ्यामध्ये आपली जीभ असते. दातांचा उल्लेख केला समर्थांनी, जिभेचा नाही केला, पण जिभेचं महत्त्व लक्षात घेतलं की दातांचंही कळलं. तर जिभेमध्ये, जीभ म्हणजे आपली टंग, जिव्हा, माहिती आहे ना. तर त्या जिभेची कामं, जीभ हे ज्ञानेंद्रिय म्हणून काम करतं, ज्ञान देतं आपल्याला ते जीभ. कशाचं ज्ञान देते जीभ? चवीचं, म्हणजे रस आपण चाखतो. कडू आहे, गोड आहे, तिखट आहे, आंबट आहे, खारट आहे, अनेक रस आपल्याला कळतात जिभेमुळे. तर ज्ञानेंद्रिय म्हणून जीभ रसाचं ज्ञान देते आणि कर्मेंद्रिय म्हणून जीभ 2 कामं करते. कोणती कामं करते 2? मला एक प्रश्न आहे. हां, पाणी, वसन आणि आळीकरण म्हणजे? हो, मी तिथे पुढे येणार आहे. हां, तेव्हा सांगते. आता आपलं दंत चालतं. तर जीभ 2 कामं करते, कोण सांगेल? हां, आपली चव सांगते आणि त्या जेवणात जेवण कसं म्हणजे सॉफ्ट आणि हार्ड टेस्ट. हां, हां, ती आपल्याला बोलायला मदत करते. हो. आता मी सांगते, कारण आपल्याला खूप बघायचं आहे. तर जीभ, आपण 2 कामं जिभेद्वारे करतो, खाणं आणि बोलणं. अतिशय महत्त्वाची 2 कामं जीभ करते आपण. त्यामुळे खायचं आहे आपल्याला सफरचंदाचे तुकडे करता आले पाहिजे, चकली कडक असेल तर ती चावता आली पाहिजे, उसाची गंडेरी मिळतात ती खाता आली पाहिजे. तर हे सगळं खाण्यासाठी, हा रस चाखण्यासाठी आपले दात मजबूत पाहिजेत. समर्थांनी असं वळवलं आपल्याला की हे सगळे जर तुम्हाला रस चाखायचे असतील, अन्नपदार्थाची गोडी चाखायची असेल, तर तुम्हाला तुमचे दात मजबूत ठेवले पाहिजे. आणि जिभेचं दुसरं काम आहे बोलणं. आपल्या जिभेवर साक्षात कोण बसलेलं आहे माहिती आहे? दिसत नाहीये, पण बोलण्यातनं जाणवते. आपण बोलतो ते तिच्या मदतीने. त्यामुळे आपलं बोलणं नेहमीच योग्य, मोजकं, स्पष्ट आणि सत्य असावं. आपले लक्ष असावं आपल्या बोलण्याकडे. थोडासा पॉज घ्यावा वाटलं तर. हे मी बोलते तेव्हा मला सुद्धा आहे बरं का हे लागू. म्हणजे हे मी तुम्हालाच नाही सांगत, ज्यावेळी आम्ही बोलत असतो त्यावेळी हे स्वतःसाठी पण खूप असतं. तर आपलं बोलणं तसं असावं. आणि म्हणून इतकं सारं दातांचं महत्त्व आपण पाहिलं. आता समर्थ पुढे काय म्हणतायत? चक्षु, दंत झाला, दाताचं महत्त्व कळलं. चक्षु म्हणजे डोळे. बरोबर, चक्षु म्हणजे डोळे. डोळे हे ज्ञानेंद्रिय आहे. कशाचं ज्ञान होतं डोळ्यांनी? रूपाचं, म्हणजे वस्तू लहान आहे, मोठी आहे, जाडी आहे, बारीक आहे, काळी आहे, गोली आहे, जशी असेल तशी ती वस्तू कशी आहे त्या रूपाचं आपल्याला ज्ञान होतं. डोळे म्हणजे दृष्टी, जशी दृष्टी तशी सृष्टी. डोळे म्हणजे विजन, जसं विजन तसं क्रिएशन. हे लक्षात ठेवायचं. आणि त्यामुळे आपल्याला डोळे सकाळी उठल्यावर तर धुवायचेच आहेत. सकाळी उठलं ना की आपल्या डोळ्यांना डोळे धुवायचे. त्याला अलगद जोरदार पाण्याचे हबकारे नाही मारायचे. अतिशय डोळा नाजूक अवयव आहे आपला, तर डोळ्यावर हलकेसे पाण्याचे हबकारे मारायचे. त्याला नेत्रस्नान म्हणतात. आता हे नेत्रस्नान आपण फक्त सकाळी उठल्यावरच घालायचं का एकदा? किती महत्त्वाचा अवयव आहे ना तो. तर मग खूप वाचन लेखन केल्यावर, बराच वेळ आपण टी व्ही, मोबाईल, लॅपटॉप समोर बसतो तेव्हा, उन्हातून आल्यानंतर, झोपेतूनही उठल्यानंतर, असे अनेक वेळा, दिवसातून 4-5 वेळा आपण डोळे आपले स्वच्छ धुवायचे. आणि अतिशय महत्त्वाचा, आणि मग डोळ्यांची निगा राखली ना आपण, ते नुसते डोळे धुवायचेच नाही, डोळ्यांचे सुद्धा काही व्यायाम आहेत बरं का. ते व्यायाम सुद्धा आपण करावे. अगदी ते सहज होतात.
अगदी शाळेच्या गाडीत बसलो तरी केले तरी चालतात. त्याला काही असं विशिष्ट आहे नाही किंवा असे अगदी खूप वाचन झालं की असे डोळे घट्ट मिटून घ्यायचे सोडायचे, असे डोळ्यांचे सोपे सोपे व्यायाम पण आहेत. आणि मग डोळ्यांची अशी निगा राखली की आपल्याला लहानपणीच चष्मा लागत नाही. हल्ली मोबाईल बघून आपले डोळे तेवढी आपण पुस्तकं नाही वाचली आहेत, पण आपल्या डोळ्यावर तो विराजमान झाला की नाही आणि मग तो सांभाळणं आणि तो नाकावरनं सतत सावरायचं. वयोमानानुसार लागणं, 60व्या वर्षी चष्मा लागणं आणि 15व्या वर्षी चष्मा लागणं यामध्ये फरक आहे. एज वाईज लागतोच, तो काही भाग नाही. पण म्हणून मग लहान वयात चष्मा लागू नये म्हणून डोळ्यांची अजूनही काळजी घेतली तरी लागलेला चष्मा नंबर कमी होऊ शकतो हळूहळू. त्यामुळे त्याच्यातही न्यूनगंड किंवा काहीतरी माझं खूपच चूक झालेली सुधारता अजूनही येऊ शकते. आता आपल्याला या सृष्टीचा आनंद घ्यायचा या डोळ्यांमुळे, तर आपली दृष्टी चांगली असेल तरच आपल्याला ही सृष्टी सुंदर दिसणार आहे. आपली दृष्टी जर दूषित असेल ना तर आपल्याला सगळीकडे दोषच दिसतात, प्रत्येकामध्ये दोषच दिसतात. मग ज्यावेळी मी समोरच्याकडे बोट दाखवते ना त्यावेळेला 4 बोटं माझ्याकडे असतात. त्यामुळे आपली दृष्टी कायमच स्वच्छ पाहिजे. आता ग्रंथांचं उत्तम वाचन करण्याकरता, चांगली चांगली पुस्तकं वाचण्याकरता दृष्टी चांगली पाहिजे. वाचाल तर वाचाल. हल्ली आपलं वाचन खूप कमी झालंय, ते वाचन आपण वाढवायचंय. त्या वाचनातूनच आपलं श्रवण मनन चिंतन होतं आणि तसंच आचरण सुद्धा समर्थांना अभिप्रेत आहे. नुसतं ऐकलं इथे येऊन 8 दिवस आणि घरी जाऊन सगळं ती सवय कंटिन्यू ठेवायची. आपण इथे जे जे काही भरून घेणार आहोत ना ते कायम आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडेल अशा सवयी आपण हळूहळू लावून घ्यायच्या आहेत. आता समर्थ जामगावी जन्म झाला समर्थांचा. 12 वर्षापर्यंत समर्थ त्यांच्या जामगावीच राहील. 12 ते 24 अशी 12 वर्ष त्यांनी नाशिकला टाकळी येथे पुरश्चरण म्हणजे तपाचरणासाठी तपश्चर्येसाठी समर्थ टाकळी येथे राहिले. आणि पुढची 12 वर्ष म्हणजे वयाची 24 ते 36 वर्ष हा काळ समर्थांनी भ्रमण करण्यात घालवला. भारतभर भ्रमण केले. मग आता हे भारतभर भ्रमण समर्थांनी केलं ते कसं केलं? पायी चालून आणि डोळे उघडे ठेवून. पुन्हा इथे डोळ्याचा प्रश्न आलाय. पायी चालून केलं तेव्हा काही एवढी वाहनं वगैरे नव्हती, पायीच चालावं लागायचं. डोळे उघडे ठेवून. आपण हे डोळे उघडे ठेवूनच चालतो की नाही? डोळे बंद करून चालतो का आपण? मग समर्थ हे काय सांगतायत? समर्थांना हे काय अपेक्षित आहे? डोळे उघडे ठेवून चालत होते समर्थ आणि तसंच चालणं समर्थांना अपेक्षित आहे. म्हणजे काय म्हणायचंय समर्थांना? सावध राहा. हा, म्हणजे देश काळ समाजामध्ये ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत त्या जागरूकतेने पाहत चालायचंय. माझ्या आजूबाजूला काय होतंय, काय घडामोडी घडतायत. आणि मग काय घडामोडी घडतायत ना, देश खूप लांब राहिला. आधी आपल्या स्वतःकडे पाहायचं आणि आपल्या स्वतःकडे पाहताना आपल्या घराकडे की माझी आई ऑफिसमधनं दमून आली आहे, तिच्या हातामध्ये पिशव्या आहेत. मी दार उघडलं तिने बेल वाजवली, पटकन आईच्या हातातल्या पिशव्या घेतल्या पाहिजे. डोळे उघडे ठेवून. आई खूप दमून आली आहे, आई पाणी देऊ का ग तुला? अगदी पिशव्या नसतील, आई तुला पाणी देऊ का? डोळे उघडे ठेवून वावरायचं. हे झालं घरातलं. आता रस्त्याने जाताना कुणीतरी रस्त्याने जाताना आपल्याला केळाची साल वाटेत पडलेली दिसते. मी नाही घसरलो पण कोणीतरी पटकन चालताना घसरू शकतं. पटकन ती केळाची साल उचलून कोपऱ्यात रस्त्याला एकीकडे जिथे साधारणपणे माणूस पोहोचत नाही तिथे आपण टाकू शकतो. जवळच काही डस्टबिन असेल तर तिथे टाकू शकतो. डोळे उघडे ठेवून चालायचं. आपण रस्ता क्रॉस करतोय आणि आपण पाहिलं की शेजारीच एक अंध व्यक्ती आहे, तिला रस्ता क्रॉस करायचा आहे किंवा शेजारीच वयस्कर आजी आजोबा चाललेत आणि खूप ट्रॅफिक आहे आणि त्यांना रस्ता क्रॉस करणं अवघड जात आहे. पटकन त्यांचा हात धरून चला मी तुम्हाला क्रॉस करून रस्ता क्रॉस करून देतो. डोळे उघडे ठेवून चालायचं. हे तर आपल्याला शक्य आहे की नाही? देश पुढे राहिला.
अजून थोडं मोठं होऊन ते आपण बघणार. पण या जाणीवा ज्या आहेत ना त्या हळूहळू प्रगल्भ करायच्या आहेत आपल्या. आणि मग डोळे हा असा नुसता अवयव नाही, अतिशय मौल्यवान असा तो अलंकार आहे. आणि मग समर्थ असं म्हणतात, पाहावे आपण असे आपण. मग आता आपण आपल्याला कसं पाहायचं? आरशात पाहतो ना आपण. पण पाहावे आपण अशी आपण याचा अर्थ आत्मपरीक्षण करायचंय रोज रात्री झोपताना, की मी शिबिरातनं आलो, मी हे फॉलो करतोय का, मी काय काय ऐकलं होतं, माझ्या हातून हे होतंय की नाही, आज मी काही चुकीचं वागलो का, आज मी काही खोटं बोलले का, आज मी कोणतं चांगलं काम केलं, ते पण बघायचंय. चांगलं आणि वाईट दिवसभरात माझ्या हातून काय काय घडलं याचं सेल्फ ॲनालिसिस करणं म्हणजे आत्मपरीक्षण. नुसते डोळे धुवा असा त्याचा अर्थ नाहीये. तर त्या डोळ्यांचा उपयोग आपण कसा करतोय ते फार महत्वाचं आहे. कळला डोळ्यांचा उपयोग, कळलं कसं जागरूकतेने वागायचंय, डोळे उघडे ठेवून कसं चालायचंय कळलं, लक्षात आलं. आता समर्थ पुढे म्हणताय घ्राण. घ्राण म्हणजे घाण नव्हे बरं का, घ्राण गला खाली पोटामध्ये रेगी येतात. घ्राण म्हणजे नाक. नाक आपलं नाक, नोज. नाक हे आपलं ज्ञानेंद्रिय आहे. काय करतं नाक? नाकामुळे काय काय कळतं आपल्याला? हा, वास येतो आपल्याला, दुर्गंध येतात. अगदी बरोबर. तर नाक हे गंधाचं काम करतं. गंध, सुगंध आणि दुर्गंध दोन्ही येतात. मोगऱ्याचा सुगंध येतो की नाही? मातीचा पाऊस पडला की मातीचा सुगंध किती छान वाटतो ना. घेतलाय भरून? कोऱ्या पुस्तकांचा सुवास घेतलाय? आता आपण पुस्तकं विकत घेणार, किती छान वाटतं ना. पेट्रोलचा वास काहींना आवडतो बरं का पेट्रोलचा वास. प्रत्येकाची आपापली आवड आहे. नवीन पुस्तकांचा सुवास काय आनंद देतो. कधी कधी आपल्या मनाला वर्ग येते ना तेव्हा हे या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आठवून आपल्याला आनंद मिळतो बरं का. काय आहे ना या छोट्या छोट्या गोष्टी. हा काय पुस्तकांचा सुवास होता, मनाला जरा प्रसन्न वाटतं. तर हे जे नाक आहे हे अतिशय महत्त्वाचं. म्हणजे आपण श्वास घेण्याचं काम करतो. नाकामुळे आपण श्वासोच्छ्वास घेतो आणि नाकामुळे श्वास घेण्यामुळे आपण जिवंत राहू शकतो. जर नाक असं 2 मिनिटं दाबून धरा बघा, जीव कोणतो की नाही, इतकं नाक महत्त्वाचं. आणि दिवसभरात आपण जे श्वासोच्छ्वास घेतो ना ते किती वेळा घेतो एकूण माहिती आहे? कधी मोजले? मी पण नाही मोजले. नाही, मी पण नाही मोजले. पण आपला समर्थांवर विश्वास आहे आणि समर्थ जे सांगतात ते अचूक सांगतात. 21,600 वेळा एकूण आपण दिवसातून श्वासोच्छ्वास घेतो. 21,600. 21,600 वेळा आपण श्वास घेतो. इतकं महत्वाचं आपलं नाक आहे. आता मग या नाकाला स्वच्छ ठेवायचंच आहे. सकाळी उठल्यावर नाक स्वच्छ करायचंच आहे, आंघोळीच्या वेळी नाक स्वच्छ करायचंच आहे. पण एवढंच समर्थन सांगायचं का इथे? अजिबात नाही. तर दीर्घ श्वसन आणि प्राणायाम हे आपण आपल्या नाकासाठी आपला श्वास चांगला सुरळीत होण्यासाठी दीर्घ श्वसन आणि प्राणायाम या सवयी आपण लावून घ्यायच्या आहेत. दीर्घ श्वसन केलं ते योग्य उत्तम मार्गदर्शकाच्या खाली करायचंय. ते योग्य पद्धतीने दीर्घ श्वसन आणि प्राणायाम आपण शिकून घ्यायचे. आपण स्वतः असं काही वाचून नाही करायचं. आपल्याला एखादी गोष्ट नीट माहिती नसेल ना तर त्यातील तज्ज्ञांना आपण विचारावं. विचारण्यामध्ये कुठलीही लाज बाळगण्याचं कारण नाही. माणसाने आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच राहावं. कारण जगामधलं संपूर्ण ज्ञान असं कोणालाच प्राप्त होत नाही. पण ते ज्ञानाचे कण आपण आपल्या झोळीमध्ये घालायचे. मग मला हे येत नाही ना तर मग कोणीतरी एखादं चांगलं प्राणायाम दीर्घ श्वसन शिकवणारं असेल त्याच्या मार्गदर्शनाखाली ते घेतलं की आपण खूप
जलद चाललो किंवा जिना चढून गेलो किंवा उंच ठिकाणी समुद्र सपाटीपासून गेलो, तितकं उंच उंच जातो आपण हिल स्टेशनला, तर हवा विरळ होत जाते आणि हवा विरळ होत जाते तेव्हा तिथे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. पण मग असं दीर्घ श्वसन आणि प्राणायामाची सवय जर आपल्याला असेल ना, तर आपल्याला मग हा त्रास जाणवत नाही आणि मग आपल्या श्वासोच्छवासाची गती सुद्धा योग्य राहते. आणि अशा तऱ्हेने अतिशय महत्त्वाचा अवयव म्हणून आपण नाकाचा आत्ता ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय म्हणून आणि मग आपल्याला त्याच्यावर काय कार्य करायचे हे पण जाणून घेतलं. आता समर्थ पुढे म्हणतायत पाणी. पाणी म्हणजे प्यायचं पाणी न, वॉटर न, पाणी. पाणी म्हणजे हात, चक्र पाणी. ज्याने हातामध्ये चक्र धरलंय असा तो विष्णू, चक्र पाणी. कळलं? पाणी म्हणजे हात. आता जसं आपल्याला आपलं सगळंच व्यक्तिमत्व उत्तमच घडवायचं आहे, आपल्याला स्वतःला आपण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, आपणच आपल्याला घडवायचं. तर आपण फक्त शौचाला जाऊन आल्यावर किंवा जेवतानाच आपण फक्त हात धुवायचे का? आपण हातावर लिहितो बऱ्याच वेळा. हातावर कोण कोण लिहितं? पटकन काहीतरी लिहितो नाही का? कधीतरी कागद नसतो आणि कोणीतरी महत्वाचा टेलिफोन नंबर सांगतो, लिहितो की नाही? पण म्हणून कायम पर्समध्ये किंवा जवळ आपल्या एखादं छोटंसं चिठोरं प्लेन पेपर किंवा ठेवावं आणि शक्यतो आपले हात स्वच्छ असावेत. ते कशा तऱ्हेने स्वच्छ असावे? नुसते धुतले म्हणजे झालं नाही किंवा फक्त जेवताना धुतले म्हणजे झालं नाही, तर ते कशा तऱ्हेने स्वच्छ असावे हे समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात, समर्थांच्या पुढच्या काही दशकांमध्ये जी ओवी आहे तरी पण मी सांगते की उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा. हे हाताचा जो काही उपयोग आपल्याला करायचा आहे ना, तो काय काय करायचा आहे हे अगदी आता कानामध्ये साठवून ठेवा. आपण एखादं उत्तम पुस्तक वाचलं, खूप छान आहे, ते आपल्या मैत्रिणीला देण्याचा मोठेपणा आपल्याकडे असावा. उत्तम पदार्थ द्यायचा आहे. पेपर लिहितोय आपण आणि अचानक उत्तर विचार करता करता आपलं लक्ष समोर गेलं, आपल्या मित्राची किंवा मैत्रिणीचा पेन चालत नाहीये, ती असं असं करते, कंपोस्ट बॉक्स मधला पटकन स्वतः जवळचा एक्स्ट्रा पेन देता आला पाहिजे. जाऊ दे, बरं झालं तिचा पेन बिघडला, आता मार्क कमी पडतील, अतिशय चुकीचं आहे. सर्वांना पुढे घेऊन आपल्याला जायचं. त्यामुळे पटकन पेन काढून देऊन पुन्हा आपल्या जागेवर येऊन आपण त्याला 1 सेकंड लागतो किंवा बाईंना सांगून जरा खून करून तेवढा 1 मिनिट, काही हरकत नाही. उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा असं समर्थ सांगतात. त्याच्यानंतर याच्या पुढे हळूहळू तुम्ही मोठे होत जाणार. कॉलेज शिक्षण पूर्ण होईल, नोकरी करावी लागेल, व्यवसाय करावा लागेल, अर्थार्जन करावं लागेल, पैसे कमवायचेच आहेत. जगण्यासाठी पैसा फार आवश्यक आहे आणि तो कमवण्यासाठीच आपण ही पोट भरूची विद्या म्हणजे अनेक कला शिकतो. तर हे पैसे कमवताना सुद्धा ते चांगल्या राजमार्गानेच कमवायचे आहे. लोकांना फसवून किंवा लोकांना लुटून गैरमार्गाने कोणतंही काम माझ्या हातून होणार नाही, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे की मी जे काही काम करीन ते उत्तमच करीन. आणि मग हे पैसा मिळवायचा आहे म्हणजे प्रामाणिकपणे खूप कष्ट केले पाहिजे, खूप कष्ट केले पाहिजे. आणि मग खूप कष्ट करण्यासाठी हे हात सशक्तच पाहिजे, हे हात मजबूतच पाहिजे. मग हे हात फक्त स्वतःच काम करून पैसे मिळवण्यासाठी सशक्त हवेत का? नाही. तर माझ्याजवळ जे जे उत्तम आहे ते मला दुसऱ्यालाही देता आलं पाहिजे. म्हणजे माझ्यातला मी 100 रुपये कमावले ना, तर 5 रुपये मला समाजासाठी खर्च करता आले पाहिजे. अतिशय गरज आहे समाजात. अनेक संस्था काम करतात, त्या संस्थांना मला 100 रुपये जर मिळाले तर 5 रुपये याप्रमाणे मी आता लाखोचं पॅकेज घेतात, तुम्ही घेणारच आहात. इतकं तुमचं उत्तुंग करिअर असणार आहे, प्रश्नच नाही.
मग मला 100 रुपयाप्रमाणे 5, मग मला आज एवढा पगार आहे तर त्याच्यातले मी किती समाजासाठी काढणार आहे. मग माझ्याकडचं उत्तम धन म्हणजे पैसा, विचार धन. आपल्या मैत्रिणीने मित्राने एखाद्या वेळी डबा आणला आणि अगं नाही आणलास का, चल माझ्यातली अर्धी पोळी तू घे. मनाचा मोठेपणा हे अन्नधान्य, अन्नदान, विचारांचं धन, अन्नदान यासाठी सुद्धा पैसा पाहिजे. दीनदुबळ्यांना, अडले नडलेल्यांना, समाजामध्ये अनेक गरीब लोक आहेत, आपल्याला त्याची जाणीव नाही आहे फारशी. सुदैवाने आपले आईवडील कष्ट करतात आणि आपल्याला कोणत्याही गोष्टीची उणीव भासत नाही आणि त्यामुळे आपल्याला कशाची कमतरता आयुष्यात जाणवत नाही. पण ज्यावेळी तुम्ही हॉस्टेलमध्ये राहायला जाताना, समजा एखाद्या मेडिकल किंवा इथे राहायला गेला ना, तर त्या हॉस्पिटलच्या आवारामध्ये अक्षरशः गरीब लोक म्हणजे त्या चुलीवर 3 लाकडं पेटवून एवढासा भात 4 जणांमध्ये खातात. पैसेच नसतात, असतात ते औषध गोळ्यांसाठी खर्च करतात, मग स्वतःच्या पोटासाठी काय. अशी बाहेरची फार गंभीर परिस्थिती आहे. मग मला मिळालेल्या पैशातनं 5 रुपये तरी 100प्रमाणे मी वेगळे काढीन आणि मी समाजासाठी खर्च करीन, कारण मी समाजाचं काहीतरी देणं लागतो. या समाजाने आपल्याला भरपूर काय काय दिलंय बरं का. अनेक लेखक, गायक, कवी, साहित्यिक, संत, खूप काही. मग या समाजाचं ऋण मी कोणत्या ना कोणत्या तरी तऱ्हेने ते फेडायलाच पाहिजे. आता माझे हात हे देण्यासाठी तर पाहिजेच सशक्त, तसंच वेळ प्रसंगी दीनदुबळ्यांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा संहार करण्यासाठी सुद्धा, भारतभूमीचं रक्षण करण्यासाठी सुद्धा हे हात मजबूत पाहिजेत. जेव्हा जेव्हा भारतावर, आपल्या देशावर काही वेळ येईल, काही मदतीची गरज भासेल, भूकंप होईल, पूरग्रस्त स्थिती निर्माण होईल, मला लगेच तिथे जायचं आहे आणि या हाताने उत्तम काम करायचं आहे. जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे तिथे माझे हे हात कामी आले पाहिजे. याच्यासाठी सुद्धा हे हात स्वच्छ पाहिजे. ईश्वराला रोज प्रार्थना करण्यासाठी सुद्धा हे हात स्वच्छ पाहिजे. म्हणजे हे सगळं डोक्यामध्ये हे उत्तम विचार पाहिजे की मला हे उत्तम करायचे देवा. हे सगळं माझ्या मनातलं तू जाणतोच, पण तू त्यासाठी मला मदत कर, मला आशीर्वाद दे. हे आशीर्वादासाठी, त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपले हात अशा तऱ्हेने अनेक प्रकारे स्वच्छ पाहिजे. कळलं हाताचं महत्व. आता समर्थ म्हणतात वसन. वसन म्हणजे वस्त्र. वस्त्र म्हणजे फक्त अंगावरचं वस्त्र का, आपण घालतो ते कपडेच का, अजिबात नाही. आपण जे अंथरूण पांघरून पांघरतो ते सुद्धा स्वच्छच पाहिजे. त्याची सुद्धा सुंदर घडी घालता आली पाहिजे. आपले कपडे सुद्धा आपल्याला आपलं व्यक्तिमत्व दर्शवतात. आपले स्वतःचे कपडे आपल्याला इथे आता धुण्याची सवय लागली आहे, ती कंटिन्यू ठेवायची. निदान आपले कपडे तरी. बाकी आपल्याला वेळच नसतो त्यामुळे मशीनमध्ये जातात ठीक आहे, पण आपले इनर्स तरी आपण आपले धुतले पाहिजे. आणि मग ही सवय लागली ना की याचा एक फायदा काय होतो, याचे बरेच फायदे आहेत की आपण पुढे मागे हॉस्टेलला राहायला जातो किंवा नोकरीच्या निमित्ताने दूर जातो ना, त्यावेळी तिथे एकदम लगेच काही वॉशिंग मशीन घेणं आपल्याला जमत नाही. मग तिथे वॉशिंग मशीन नाही आहे किंवा मदतनीस नाही आहे म्हणून आपलं काही अडत नाही, कारण मला शिबिरामध्ये सवयच लागली हो कपडे धुवायची. काही नाही वाटत, व्यायाम होतो. आणि ज्यावेळी आपण कपडे घासतो ना, त्या कपड्याचा मळ जसा निघतो ना तसा अलगद अलगद आपल्या मनामध्ये सुद्धा अनेक मळ साठलेले आहेत, ते सुद्धा निघून जातात. ते आपल्याला कपडे घासण्याची सवय लागली की कळतं की मन सुद्धा हळूहळू स्वच्छ होत आहे माझं. कपडे तर होतातच आहेत पण मन सुद्धा स्वच्छ होत आहे. कोणाकडे राहायला गेलो आपण, पाहुण्यांकडे, नातेवाईकांकडे, मैत्रिणीकडे, आपले कपडे आपल्याला धुवायची सवय असेल ना तर त्यांच्यावर भार पडत नाही आपल्या कामाचा अतिरिक्त, आणि आपलं पण कौतुक होतं. आणि कौतुक कोणाला नको असतं, हवं असतं की नाही. मला तर आवडतं माझं कौतुक केलेलं. तुम्हाला आवडतं ना, आपलं कोणी कौतुक केलं की आपल्याला आवडतं की नाही. मग त्या कौतुकास आपण पात्र झालं पाहिजे.
त्या कौतुकास पात्र होण्यासाठी आपल्याला आपलं व्यक्तिमत्व अशा तऱ्हेने घडवता आलं पाहिजे. आता कपडे म्हणून आपण ज्यावेळी कपड्यांचा विषय घेतलाय, आपण हे कपडे स्वच्छ बघितलं, आपले कपडे आपण धुवून स्वच्छ अतिशय व्यवस्थित ठेवले. बाहेर जायचे कपडे वेगळे, घरातले कपडे वेगळे, शाळेचा युनिफॉर्म वेगळा, सण समारंभासाठी एखाद्या पार्टीसाठी जाण्याचे कपडे वेगळे. आणि हे फक्त मुलींनीच नाही करायचं, मुलांनी सुद्धा. आणि असे आपण कपड्यांचे वेगळे वेगळे गठ्ठे ठेवले ना की आपल्याला शोधावंही नाही लागत. आणि आईला हा काही नाही, आई तो कुठे आहे माझा ड्रेस, कशाला आई पाहिजे. साध्या साध्या गोष्टी आपल्या आपण करू शकतो की नाही, आपणच करायच्या. आपल्याला स्वतःच स्वतःला घडवायचंय, स्वतःच स्वतः ॲनालिसिस करायचंय. माझे कपडे मी आता व्यवस्थित ठेवले, शाळेचे युनिफॉर्म वेगळे, रात्रीचा घरी आल्याचा ड्रेस वेगळा, बाहेर जायचे वेगळे, ते सगळं घेऊन जायचंय. बरं आता आपले कपडे आपण कसे घालायचे, आपण कसे कपडे घातले पाहिजे. आपण फॅशनेबल नसावं पण प्रेझेंटेबल असावं. फॅशन करायची नाही असं नाहीये, पण प्रेझेंटेबल पाहिजे. आपण समोरच्याला बघून ना आपल्याकडे बघताना आदर वाटला पाहिजे. नाही तर काय होतं माहितीये का हल्ली कपड्यांच्या बाबतीत, की आपले कपडे ना असे असावेत की समोरच्याला बघून आदर वाटला पाहिजे. आपले कपडे बघून इतरांना लाज वाटू नये किंवा इतरांच्या दृष्टीमध्ये दोष उत्पन्न होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. सणा समारंभासाठी जाताना, देवळात जाताना कधी आपण अगदी पूर्ण कपड्यात जावं. हां, फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन. हो, अगदी बरोबर. तर आपले कपडे कसे असावे ते सांगितलं की इतरांना आपल्याकडे बघून लाज वाटता कामा नये आणि इतरांना बघताना त्यांच्या मध्ये आपण दोष आपणच निर्माण करतो, वाटेल तसे कपडे घालून आणि मग दुसऱ्याला दोष देतो. तर आपले कपडे कायमच व्यवस्थितच असले पाहिजे. कळलं? कपड्यांच्या बाबतीत स्वच्छ नीटनेटके अंग झाकणारे कपडे आपण जरूर परिधान करावे. आपण काय करतो, पाश्चिमात्य लोकांचं सगळंच उचललंय. पाश्चिमात्य पोशाख, काही हरकत नाही हा, पाश्चिमात्य पोशाखाच्या विरोधात नाहीये. पाश्चिमात्य पोशाख सुद्धा अंगभर घातला तर तो चांगला दिसेल, पण त्या पाश्चिमात्यांच्या अनेक चांगल्या सवयी आहेत, त्या न घेता आपण त्यांच्या इतर सवयी खूप घेतो. कळलं? तर ते आपण टाळायचंय. आता आपण दात पाहिले, त्याच्यानंतर काय पाहिलंय, डोळे, त्याच्यानंतर काय पाहिलंय, नंतर काय पाहिलं, आणि वस्तू. आता आपण शेवटच्या याच्याकडे येणार आहोत, चरण. चरण म्हणजे पाय. पाय हे आपलं ज्ञानेंद्रिय आहे. हात सुद्धा आपलं ज्ञानेंद्रिय आहे. हाताने आपण अनेक कामं करली. हाताने आपल्याला काय जाणवलं, स्पर्श जाणवतो ना, तसंच पायाने पण आपल्याला स्पर्श जाणवतो, हो की नाही. मऊ गालीच्यावर चाललोय, मऊ स्पर्श होतो. काट्या कुट्यातनं चाललोय, कठीण दगड काटे कुठे लागतात, स्पर्श होतो की नाही. वायूचं तत्व आहे स्पर्श. ते वायू वगैरे पंचमहाभूत ही पुढे येणार आहे, पण थोडक्यात सांगते की स्पर्श, गंध पृथ्वीचा गुण आहे आणि स्पर्श हा वायूचा गुण आहे. तर पाय. आता एक गोष्ट सांगते बरं का. एक 5-6 वर्षाचा मुलगा होता. शाळेच्या मधल्या सुट्टीत वर्गाच्या आवारात पळणाऱ्या, दंगामस्ती करणाऱ्या मुलांकडे तो अगतिकतेने पाहत राहायचा. घरी आल्यावर एका कोपऱ्यात बसून समोरच्या मैदानात मातीत खेळणाऱ्या मुलांकडे एकटक बघत बसायचा. नृत्य करणाऱ्या मुलांकडे नवलाने आश्चर्याने पाहत राहायचा. का बरं असं करायचा तो? का असं पाहायचा तो?
कारण त्या मुलाचे दोन्ही पाय जन्मताच अधू होते. तो काहीच करू शकत नव्हता. जे आपण आता इथे उड्या मारल्या, सूर्यनमस्कार घातले, धावतो पळतो, हे तो काहीही करू शकत नव्हता. मग आपल्याला जे ईश्वराने दोन धडधाकट पाय दिलेले आहेत, त्याचा आपण उपयोग कसा करायचा आहे, काय काय करायचं आहे. तर सकाळी उठल्यानंतर आपण मगाशी सकाळी श्लोक म्हटलेला आहे, समुद्र वसने देवी पर्वस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व. सकाळी उठल्याबरोबर जमिनीला स्पर्श करीत हा श्लोक म्हणायचा. अतिशय सोपा आहे, 1-2 दिवसात होऊन जाईल. तसंच कराग्रे वसते लक्ष्मी, हात हे घेऊन. अतिशय श्लोक हे छोटे छोटे आहेत, पण हे ना खूप काम करतात आतून. त्याचा आपण अनुभवच घेऊन पाहावा. हे सांगून तितकं कळणार नाही, जे अनुभवाने कळेल आणि अनुभवाने जो आनंद मिळेल ना, तो सांगून नाही कळणार. तरी पण सांगितलंय ना शिबिरामध्ये, तर मग फॉलो करावं. तर सकाळी उठल्यानंतर हा श्लोक म्हणायचा, धरती मातेला नमस्कार करायचा आहे. त्या धरती मातेवर आपण पाय ठेवतो तेव्हाच आपण ह्या सगळ्या क्रिया करू शकतो ना. तिचे उपकार आहेत आपल्यावर, तर तिचे ऋण आपण कसं फेडणार? फेडूच शकत नाही. अनेक तऱ्हेने नंतर तो भाग वेगळा येईल, पण निदान आपण उठल्यावर रोज तिला नमस्कार तरी करावा. मग आता या पायांना आपण कुठे कुठे घेऊन जायचंय आता, आणि काय उपयोग करायचा आहे? तर घरी आल्यानंतर सर्वप्रथम पहिल्यांदा बाथरूम मध्ये जाऊन हातपाय स्वच्छ धुवायची सवय स्वतःला लावून घ्यायची. आलो बाहेरून, कुठूनही येऊ, बाहेरून आलोय ना मी, पहिलं बाथरूम मध्ये जायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे, ही सवय लावायची. या पायांना नंतर शाळेतून आलो, हातपाय धुवून कपडे बदलले, थोडंसं काही खाल्लं की या पायांना मैदानामध्ये घेऊन जायचं. मैदानी खेळ खेळायचे. मैदानी खेळ खेळायला आपण उत्सुक असलं पाहिजे. मैदानी खेळामुळे काय होतं माहिती का? शरीर तर घडतंच घडतं, पण त्याचबरोबर ना मनामध्ये मोकळेपणा येतो. शरीराला व्यायाम होतो, मनाला सुद्धा व्यायामाची आवश्यकता असते, आणि ती मनाचा व्यायाम समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. आणि मैदानामध्ये नेलं ना आपण आपल्या शरीराला, म्हणजे आपल्या पायांनी आपण जातो, म्हणून ते पायाचं वर्णन सांगते. स्वभावामध्ये सुद्धा मोकळेपणा येतो. मैदानावर आपली अनेक मुलांची ओळख होते, मैत्री होते. बाहेर खेळायला गेल्यामुळे आणखीन एक फायदा होतो, थोडा वेळ तरी आपण मोबाईल TV पासून दूर राहतो. आणि मग जसजसं आपण 4 लोकांत मिसळत जातो ना, तसं तसं आपण कॉन्फिडंट बनत जातो, साहसी बनत जातो. मग नवीन ठिकाणी जाताना आपल्याला वाटणारी भीती, इंटरव्ह्यूला जातो तेव्हा वाटणारी भीती, ही आपली हळूहळू नाहीशी होते. कारण आपण 4 लोकांमध्ये मिसळतो. घरातच बसून राहिलो तर ओळखी होणार नाहीये, संवाद होणारच नाहीये. तुम्ही शिबिराला आलात इथे, त्यामुळे आज तुम्ही सगळे इथे किती ओळखी झाल्या, किती नवीन नवीन कानावर पडताय. हे मोबाईल सांगतो का रोज तुम्हाला? सांगतो हे मोबाईल? असे अनेक फायदे असतात. आता दिवाळीच्या सुट्टीत म्हणा, आता जसे शिबिरामध्ये आलं, ट्रेकिंगला जायचं, कॅम्पमध्ये एखाद्या जायचं, त्यामुळे काय होतं की अनेक स्थळांची, अनेक माणसांची ओळख होते. आता इथे तुम्ही मांडी घालून बसता, घरी आपण कधीतरी मांडी घालून बसतो का? फार कमी, फार कमी की नाही? जेवायला टेबल खुर्ची, लिहायला टेबल खुर्ची, झोपायला बेड, हो की नाही? मांडी घालून बसण्याचा फायदा, आता मांडी घालता येत नाही आपल्याला बराच वेळ. वयामानाने ठीक आहे, 50 नंतर तर स्त्रियांना जरा कठीण जातं, पण आता 14व्या-15व्या वर्षी आपल्याला आलंच पाहिजे बसता. तर ती मांडी घालण्याची सवय सुद्धा स्वतःला की एक 10 मिनिटं तरी रोज, 15 मिनिटं तरी रोज मी मांडी घालून बसी दीर्घ श्वसन प्राणायाम करण्यासाठी. म्हणजे दोन्ही उपयोग झाले ना, नाक आणि हे सगळ्याचाच व्यायाम होतो, तो भाग वेगळा. पण मगाशी दीर्घ श्वसनाचा उल्लेख केला म्हणून पुन्हा मांडी घालून बसायचं. त्याच्यानंतर कित्येक घरांमध्ये असतं बरं का, आठवड्यातनं किंवा 15 दिवसांनी किंवा काही घरांमध्ये तर रोज मंदिरामध्ये जायचं, देवळामध्ये जायचं. या पायांना आपण घेऊन देवळामध्ये जायचंच, ठरवायचं की एखादा वार.
आणि मग देवळामध्ये गेल्यामुळे काय होतं माहितीये का, तिथली लोक तर भेटतातच आपल्याला, अनेक लोक भेटतात. तिथलं बांधकाम, आजूबाजूचं वातावरण, तिथल्या पद्धती, अनेक गोष्टींचा अभ्यास होतो आपला. त्याच्यानंतर कुठल्याही मंदिरामध्ये आपल्याला काय आढळतं तर पॉझिटिव्हनेस, सकारात्मकता. देवळात जा तुम्ही, पवित्र वातावरण असतं, छान वाटतं. कधीही देवळामध्ये उदास वाटतं का? नाही वाटत. त्यामुळे देवळात घेऊन जायचं या पायांना. आणि देवळात गेल्यानंतर आणखीन एक होतं, नमस्कार करतोच आपण, नम्रपणाचं महत्त्व समजतं. नमस्कार करतो तेव्हा. आणि मंदिरामध्ये गेलं की तिथे देवळामध्ये अनेक श्लोक लिहिलेले असतात, आरत्या चालू असतात. तर ते अनेक श्लोक, अनेक आरत्या आपल्या सहज पाठ होऊन जातात. आपण एक नियम केला की जायचं मंदिरामध्ये, काय लिहिलंय तिथे, नुसतं प्रसाद घेण्यासाठी नाही, तर तिथे काय काय लिहिलंय, काय सूचना आहेत. काही एखाद्या मंदिरामध्ये सूचना असते, इथे शिबिर आहे, इथे काही कॅम्प आहे, चांगल्या चांगल्या काही योजना असतात आजूबाजूच्या संस्थानांच्या, तर त्या आपल्याला कळतात, माहिती होते, श्लोक पाठ होतात, आरत्या पाठ होतात. त्याच्यानंतर अशा आपल्याला अनेक गोष्टी माहिती होतात आणि मग त्यामुळे आपला सामाजिक उपक्रमातला सहभाग सुद्धा वाढतो. मग आपण अशा अनेक कार्यक्रमांना जातो आणि मग आपल्याला तिथे आवड निर्माण होते. आणि आपण तिथे मग इथे जसे तुम्ही आलात, आम्ही जसे इथे येतो, ही एक आवडच, समर्थ खेचूनच आणतात मग. आणि अनेक गोष्टी आम्हाला सुद्धा इथे शिकायला मिळतात, म्हणून आम्ही इथे येतो. आम्ही फक्त तुम्हाला सांगायला किंवा तुम्हाला शिकवायला आम्ही येतच नाही, आम्ही स्वतः शिकण्यासाठी येतो. आणि म्हणून देवळात जायचं, शिबिरात जायचं, ट्रॅकला जायचं, मैदानावर जायचं, असे पायांचे अनेक उपयोग करायचे. मोठ्यांना वाकून नमस्कार करायचा ही खरं तर सवय नसून ही त्यांच्याविषयी कृतज्ञता दाखवायची आपली पद्धत आहे. आणि ही भारतीय परंपरा आहे. आणि ही काय, आपल्यामध्ये नम्रपणा येण्यासाठी ही सवय आपल्याला अतिशय उपयोगी पडते की मोठ्यांना वाकून नमस्कार करायचा आहे. मोठ्यांविषयी आदर बाळगल्यामुळे, त्यांना नमस्कार केल्यामुळे आपोआपच ना आपली त्यांची ते प्रेम जुळूनच येते. आपण कोणाही पुढे बघा, जरा नम्र झालो ना की समोरच्या डोळ्यांमध्ये आपल्याला कौतुक दिसतं, आपल्याला आदर दिसतो. रोज आई वडिलांना, आजी आजोबांना वाकून नमस्कार केला ना की ते तर होतच, पण आपल्या मेंदूमध्ये रक्तप्रवाह सहज पोहोचतो. त्याचं एक ते पण कारण आहे. कळलं की मेंदूपर्यंत रक्त सहज जातो आणि मेंदूपर्यंत रक्तप्रवाह सहज गेला ना की बरोबर आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी सुचायलाही लागतात. रोज एकदा तरी देवाला नमस्कार करायचं, चांगला वाकून करायचं. आणि या कुठल्याही गोष्टीमध्ये पहिली गोष्टीला लाज बाळगण्याचं काही कारण नाही. आपण हॉटेलमध्ये जातो ना जेवायला, तेव्हा सुद्धा अगदी खरं तर असं चप्पल बूट ना थोडेसे, काय टेबल खाली कोणाला दिसते आपल्या पायात चप्पल आहे की नाही, काढून बसावं. आणि अगदी ती डिश समोर आली ना की वदनी कवल म्हणायचं, कोणी बघू हसो, आपल्याला काय करायचंय. लाज बाळगण्याचं काय कारण आहे? ती माझी भारतीय परंपरा आहे. लाज बाळगायचीच नाही. उत्तम गोष्टीमध्ये लाज बाळगण्याचं काही कारण नाही. ते अभिमानाने मिरवताच आलं पाहिजे आपल्याला. आपल्या लक्षात आलं की अरे मी हॉटेलमध्ये गेली आहे, शिबिरामध्ये ताईने सांगितलं होतं, हळूच चप्पल काढली, कोणाला सांगायची गरज नाही बरं का आपण काय करतोय ते. काही कोणाला दिसत नाही आणि दिसली तर दिसत होते. निघताना मात्र आठवणीने घालायची, नाही तर भुर्दंड. तेवढं करायचं. जरा सवय लावून घ्यावी लागते, प्रत्येक गोष्टीची सवय लावून घ्यावी लागते. आणि म्हणायचं हात जोडायचे, जितके वेळा दिवसांना खाऊ ना तितके वेळा हात जोडायचे. आपसूक किती वेळा स्मरण झालं? 3-4 वेळा तर सहज खातो की नाही, 3-4 वेळा त्यांना आठवलं. पाठीशी असतात कायमच. या सवयी आहेत सगळ्या. आणि हे सगळे एक एक अवयव जे आहेत ना, आणि नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा. नमस्काराला पैसे पडतात का?
पण आशीर्वाद मिळतात, कौतुक होतं आणि ते आशीर्वादच आपल्याला पुढे पुढे यशाच्या पायऱ्यांकडे नेत असतात. आपल्याला दिसत नाहीत ते आशीर्वाद, कळलं? आणि नमस्कारामुळे नम्रता येते, लीनता येते, विद्या विनयेन शोभते. नाही तर खूप इंजिनियर झालो, डॉक्टर झालो, पण उद्धटपणा, मी डॉक्टर झालो, मला सगळं येतं, काहीतरीच, मी काय नमस्कार करायचा, नाही शोभत. विद्या विनयेन शोभते. कितीही मोठं झालो, अगदी घरातल्या आपल्या कोणी काम करायला मदतनीस येतात, त्यांच्याही पाया पडण्यामध्ये काहीही कमीपणा नाहीये. त्या आमच्याकडे मदतीला येतात, काम करायला. मग काय झालं, त्या आपल्यापेक्षा मोठ्या आहेत. आई वडिलांना तेव्हा रिझल्ट लागलाय, आई वडिलांना नमस्कार करतोय, तिथेच त्या मावशी आहेत, मावशी तुम्हालाही नमस्कार करतो. हा, सवय लावून घ्यायच्या आणि लाज बाळगण्याचं कारण नाही. त्यांच्या नजरेमधलं कौतुक आहे ना, तीच आपली प्रेरणा आहे, हे लक्षात घ्यायचं आपण. आता अशी निरनिराळी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, हे शरीराचे अवयव, त्यांची माहिती, त्यासाठी आवश्यक त्या सवयी, हे सगळं आपण पाहिलं. या सवयी जो अंगी बाणवून घेत नाही ना, जो या सवयी लावून घेत नाही ना, त्यांना समर्थ मूर्ख म्हणतात. मग बघा, आपल्याला समर्थ आणि मूर्ख म्हणायचंय. हा, मग या सवयी लावून घ्यायच्या आहेत आपण. या सवयी जो लावून घेत नाही तो मूर्ख, असं समर्थ म्हणतात. मग आपण इथे आल्यानंतर ना असं ठरवून जायचंय की मला जे जे गोष्टी, ज्या ज्या गोष्टी समर्थांना आवडतायत ना, त्याच मी करणार, त्याच मी करणार. मग समर्थ बघा काय पाठीशी उभे राहतात. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जगाची लीला वर्णिती लोकती, निरुपेक्षी कदा रामदासाभिमान. अशा भक्ताचा समर्थांना सुद्धा, प्रभू रामचंद्रांना सुद्धा अभिमान वाटतो आणि ते पाठीशी उभे असतात. भिवू नकोस, मी पाठीशी आहे म्हणतात ना स्वामी समर्थ, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ काय आणि समर्थ काय, फक्त दिसायला आपण असे वेगळे दिसतो, काही नाही, नुसतं चेहऱ्यातला फरक आहे, कळलं? तर त्यामुळे आता हे जे जे गोष्टी सांगितल्या ना, त्या लक्षात ठेवायच्या आहेत. आणि म्हणून समर्थांनी ही जी ओवीची या रचना केलेली आहे, तर ही ओवी दिसायला किती लहान वाटते, वाटते की नाही? एक ओळ, पण आता मी आता जवळजवळ 45-50 मिनिटं मी बोलतेय त्या ओवीवर. म्हणजे त्याच्यामध्ये किती मोठा अर्थ लपलेला होता की नाही. आपल्याला काय वाटलं, काय सांगतायत समर्थ, दात धुवा, दात घासा, डोळे धुवा, हातपाय धुवा, हे काय सांगायचं. पण त्याच्या मागचा अर्थ किती होता तो सगळा आपण पाहिला की नाही. तर तो एवढा जो आहे ना, आणि कसा आहे की आपला अज्ञान नाहीसं होऊन आपल्याला अनेक गोष्टींचं ज्ञान व्हावं, म्हणून ही शरीरामध्ये ज्ञानेंद्रिय आपल्याला दिलेली आहे. आणि ती कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, जी ज्ञानेंद्रिय आहे तीच कर्मेंद्रिय म्हणून काम करतात. आणि ते जर आपण मळीन ठेवलं, ती ज्ञानेंद्रिय जर आपण मळीन ठेवली, तर आपलं मन पण मळीन होतं, आपलं मन पण मळलेलंच राहतं. सगळं येऊन थांबतं ते मनापाशीच थांबतं मग शेवटी. म्हणून समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले. पण आधी त्याच्यासाठी शरीर स्वच्छ पाहिजे. तन मन का बहुत संबंध है, फिर वो धन के नजदीक लेके जाता है, कळलं? तर त्याच्यासाठी म्हणून समर्थांनी ही ओवी रचलेली आहे. मला जितका याचा अर्थ कळला, मला जितका सांगता आला तितका मी तुम्हाला सांगितला. त्याच्यातही तुम्हाला काही शंका वाटल्या, काही अडचणी वाटल्या, काही मनामध्ये प्रश्न निर्माण झाले, तर आपण आहोतच इथे, तर आपण त्याचं निराकरण करू शकतो. मला जेवढं सांगता येईल माझ्या परीने तेवढं मी सांगेन. आणि आता मी इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.